तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रात बहुत महत्त्वाच्या शहरामध्ये कशा प्रकारे हवामान अंदाज असणार आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडणार आहे, महाराष्ट्रातील येत्या काही दिवसातील 21, 22, 23 एप्रिलमध्ये काय वातावरणात बदल होणार आहे, हवामान अंदाजाविषयीची सविस्तर चर्चा. पूर्ण राज्यात महाराष्ट्रात पाऊस होणार आहे, कोणत्या गावामध्ये पाऊस होणार आहे, कोणत्या तालुक्यात पाऊस होणार आहे, याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. सुरुवातीला बघूया, स्कायमेट या संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार येत्या वर्षी महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रात कोणत्या तालुक्यात किती वेळेस पाऊस पडणार आहे याची सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर वातावरणामध्ये मोठा बदल होत आहे. सकाळी गरमी होते आहे, संध्याकाळी थंडी होत आहे, दुपारी बाष्पीभवन जास्त होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील सर्वात जास्त जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे. स्कायमेटने असा अंदाज दिला आहे की ज्या वर्षी उष्णता जास्त होणार त्या वर्षी पाऊस जास्त होणार. यंदा वर्षी मागच्या 10 वर्षातील सर्वात जास्त पाऊस या तारखेपासून सुरू होणार आहे, असा हवामान अंदाजात दिला आहे. मग आता जो वातावरण आहे महाराष्ट्रात बघा, 15 एप्रिल ते 15 मे हे पूर्व मान्सूनी किंवा आपण त्याला अवकाळी पाऊस म्हणत असतो. हा अवकाळी पाऊस जिथे पडेल तिथे भरपूर पडणार आणि ह्या 12 जिल्ह्यासाठी सध्या संकट दिलेलं आहे. दिनांक 19 तारखेपासून असा प्रकारचं संकट दिलं आहे. हा पाऊस कधी पण गारपिटीसह, वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. मग कधी पाऊस पडणार, काय याची परिस्थिती आहे, अशी परिस्थिती का तयार झाली आहे, तर महाराष्ट्रामध्ये बघा आता उन्हाळा चालू झालेला आहे, वारे वेगाने वाहत आहे. हे वारे पावसाला कारणीभूत आहे. हे वारे जे आहे पश्चिम बंगालच्या उपसागरापासून येऊन महाराष्ट्रामध्ये वारे येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस येणार आहे. या पावसाला जबाबदार जो कोण व्यक्तिमत्व आहे तर ती आहे बघा वारे. हे वारे जे आहे पाऊस तयार करणार आहे. कारण का बघा, बाष्पीभवन जास्त होत आहे. हे बाष्पीभवन जास्त झाल्यामुळे पश्चिम बंगालच्या उपसागर असेल, अरबी उपसागरापासून हे वारे पूर्व मान्सून वारे व्हायला वेगाने सुरुवात झाली आहे. या वाऱ्यांचा स्पीड एवढा आहे की हे वारे वादळ तयार करून जे काही महाराष्ट्रामध्ये पावसाला शक्यता आहे. कारण का बघा, तापमान वाढत आहे. या तापमानामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. मग का पाऊस होत आहे, अवकाळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता. आता हे ढगफुटीसारखं वातावरण तयार झालं आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद असेल, उस्मानाबाद असेल, बीड असेल, सोलापूर असेल, पारा 45-46 डिग्रीपर्यंत गेलेला आहे. येत्या काही दिवसामध्ये अशीच गरमी जर राहिली लवकरच पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा विदर्भात गेल्या काही दिवसात पाऊस होत आहे. ठराविक ठिकाणी पावसाची परिस्थिती होत आहे, पण पाऊस होत नाही. तरी शेतकरी वर्गाने सावध राहणे गरजेचं आहे. कारण का शेतकऱ्यांची पिकं आता पावसाळ्यामध्ये नुकसान होऊ शकतं. जे काही पिके आहे ती कापणीला आले असतील, जे काही शेतामध्ये ठेवलेले असतील, कांदा असेल, सोयाबीन असेल, मका असेल, हरभरा असेल, हे पिकं लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे. कारण का बघा, जर तुम्ही शेतामध्ये साठवले असेल तर ते भिजू शकतात. मग आता इथून पुढे किती दिवस पाऊस होणार आहे, तर 20 ते 25 तारखेपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे, असा हवामान अंदाज आहे. कारण वाऱ्यांचा जर वेगाचं बघितला तर वारे हे वेगाने वाहत आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा वेगाने वारे व्हायला सुरुवात झालेली आहे. जे बघा अरबी समुद्रातून वारे असतील किंवा पश्चिम बंगालच्या उपसागरातून, खाडीतून हा वारे महाराष्ट्रामध्ये बघा सर्व वारे एकत्र येत आहे आणि हे वारे पावसाला कारणीभूत होत आहे. आपल्याला या पावसाच्या अंदाजाविषयीचं मत काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा. आणि आपल्या परिसरात पाऊस झाला आहे का, आणि आपण जो अंदाज दिलेला आहे आपल्याला कसा वाटतो नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद मित्रांनो.